मित्रांनो नमस्कार. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक व बौद्धिक विकासाची पातळी उंचवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समूह साधन केंद्र पिसे वर्धाच्या वतीने केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला स्पर्धाचे आयोजन दिनांक 7 ते 8 नोव्हेंबर 2025 रोजी ISO मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोटेबोडी येथे आयोजित करण्यात आले होते. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता उद्घाटनीय सोहळा बघूया. मित्रांनो, या क्रीडा संमेलनाला माननीय नंदकुमार माजी प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विशेष भेट दिली. त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. केंद्राच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या क्रीडा संमेलनाचे उद्घाटक होते माननीय श्री बालाजी लहानू गेडाम, सरपंच ग्रामपंचायत कोरेगाव रांगी. तसेच अध्यक्ष होते माननीय सौ आशा कृष्णा मडावी, अध्यक्षा शाळा समिती. मित्रांनो, भव्य लेझिम पथकाच्या तालावर प्रवेशद्वारापासून त्यांचे स्वागत केले. लेझिमच्या लयबद्ध हालचाली व पारंपरिक संगीतामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचा उत्साह निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे महासंचालक या उद्घाटन समारंभामध्ये पाहुण्यांचं आगमन येत आहेत. भाकरुणी शाळेची उत्तम अशी कामगिरी बजावत आहेत. पाहुण्यांना मानवंत नामांकित शाळा म्हणून त्याचा उल्लेख करता येईल अशी ही भाकरुणी शाळा. त्यानंतर येंगाला शाळा, त्यानंतर आपल्या खेळाडूंचं प्रतिनिधी वर्धा शाळा, मोठी शाळा. त्यानंतर मेढा येथील क्रीडा शाळा पाहुण्या प्रतिनिधित्व करतायत. एक लाल रंगाचा अन्य शिक्षक आहेत किशोर पिंपळकर सर, हे पाहुण्यांना मानवंदना देत आहेत. एक नवलाई हिरवाई, एक निसर्ग नटलेला हा संघ आणि त्यांचा गणवेश, क्रीडा गणवेश हा पोपटी रंगाचा हिरवा रंग असू. त्यानंतर पाहुण्यांना नेतृत्व करत आहेत एक उत्कृष्ट संघ म्हणून यासाठी
एक उत्कृष्ट संघ त्यांना देत आहे. त्यानंतर गुलाब कमरे सर यांच्या मानवंदना स्वीकारत आहेत मान्यवर. संघ अतिशय कमी अल्प कालावधीत पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी एक या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. एक स्वतंत्र ओळख असलेलं आहे ॲटो रिक्षा आणि त्यांच्या पाठीमागे जाणारा त्यांचा जत्ता यांचं प्रतिनिधित्व करत आहेत सुरेश कुवार सर. एक नव्याचा उदय म्हणून ज्यांचा उल्लेख अशी पिवळाई समस्त पिवळा गणवेश धारण केलेले आणि डोक्यावर पिवळी टोपी IPS संलोगा लावलेला हा संघ. यानंतर बाजीराव टोला येथील कुमारी सुप्तिका मॅडम ह्या पाहुण्यांना मानवंदना देत आहेत. अशा एकूण 18 शाळा पाहुण्यांना अशी शपथ घेतो की आम्ही केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व क्रीडा नियमांचे पालन करून खेळ भावनेने खेळ खेळू व पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानू. जय हिंद. सावधान. हात समोर घ्या. आम्ही सर्व पंच क्रीडा ज्योतिष स्मरून अशी शपथ घेतो की आम्ही केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेताना कसल्याही प्रकारचा आपपराभव न ठेवता निर्णय देऊ व स्वतः क्रीडा नियमांचे कसोशीने पालन करू. जय हिंद. एक साथ विश्राम.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोटेपोडी यांना ISO मानांकित प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय जीवन शिवणकर सर, केंद्र प्रमुख, केंद्र पिसे वर्धा यांनी केले. विद्यार्थी वर्षभर पुस्तकी अभ्यास करतच असतात, सोबतच त्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी खेळ ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीनं 3 स्तरावर खेळांचं आयोजन होत असते. एक केंद्र स्तरातील विजयी चमूंच्या नंतर तालुका स्तरावर आयोजन होत असते. आपलं तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाचं आयोजन 18, 19 आणि 20 तारखेला निश्चित झालेलं आहे. कदाचित ते आरमोरीला होऊ शकते. आणि त्यानंतर सर्व तालुक्यांचे स्पोर्ट आटोपल्यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन होणार आहे. येथील प्रतिष्ठित नागरिक उदारामजी बावणे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती कोरेगाव येथील माजी अध्यक्ष श्री खुशालजी बावणे यांनी मार्गदर्शन केले. माननीय जीवनजी शिवणकर सर, केंद्र प्रमुख, लाडके भाऊ यांनी आपल्या लाडक्या बहिणी 18 शाळेतील स्वयंपाकी तथा मदतनीस यांना आपल्याकडून भाऊबीज म्हणून साड्या वाटप केल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय बालाजी गेडाम, सरपंच कोरेगाव यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान माननीय नंदकुमार, माजी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी या क्रीडा संमेलनाला भेट दिली. यावेळेस गावकऱ्याच्या वतीने तथा ग्रामपंचायतच्या वतीने श्री बालाजी गेडाम सरपंच यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर माननीय नंदकुमार, माजी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन केले. आठवलं पुन्हा. आणि जनरली डॉक्टर नाव जे लिहितात ना ते कुठल्या तरी यांनी विद्यापीठाने हे दिल्यानंतर मला छोटे मोठी गावाने मला PhD दिलं. त्यामध्ये मी डॉक्टर झालो. तर पण तुम्ही लोकांनी खूप छान इथे बोलावून आणि सन्मान सत्कार केला आणि मुलं खेळत आहेत आणि आनंदात आहेत. गाववाले पूर्ण आनंदात आहेत. मी पण छोटा असताना मी गावामध्ये राहायचे आणि तेव्हा गावामध्ये असे दिवसात असे काहीच होत नसते. सणसुदी असेल तरच असे कलरफुल रंगीत काही गोष्टी असतात. तर आज म्हणजे माझ्या गावात असे काही घडत असेल त्या दिवशी मला खूप छान वाटेल. ते तुम्हाला लोकांना वाटत असेल असं माझ्या डोक्यात येऊन गेलं. आता आम्ही ज्या कामासाठी आलोय, आमचं काम आहे महाराष्ट्र राज्याचे प्रत्येक कुटुंब लखपती व्हायला पाहिजे. तर लखपती होण्यासाठी जे जे काही काम करावं लागतं ते काम पूर्ण महाराष्ट्रासाठी करतोय. तर या गावात कसे काय पोहोचलो, तर आपले मित्र आहेत, काय नाव आहे त्यांचं? हे सहयोगी मित्र. या इकडे या. काय नाव? अध्यक्ष ग्रामसभा यांचे सत्कार करू. मान नाही दिलं. प्रत्येक कुटुंब लखपती व्हायला पाहिजे असे आम्ही गडचिरोलीमध्ये 2 आठवड्यापूर्वी मीटिंग घेत होतो. तेव्हा असे चर्चेतून काहीतरी आलं की बंगाली लोक हुशार असतात आणि मला वाटते कुठलाही माणूस हुशार असतो. तर आदिवासी लोक हुशार नसतात असे कोणतरी बिंबवून टाकले. ते पुसून टाकण्याच्या कामाची सुरुवात या गावापासून मी करतो. आणि आता मी शाळेच्या कार्यक्रमामध्ये आहे, तर मी शिक्षक लोकांना पण विनंती करणार की तुमच्या वर्गात जी मुलं असतात ते माणसांची मुले आहेत. आदिवासींची मुले आमच्या घटनेमुळे, पण निसर्गाने तर मनुष्य म्हणून जन्माला दिले, त्यामुळे ते कमी हुशार असतात वगैरे असं तुमच्या पण डोक्यात असेल तर काढून टाका. पण त्यांच्या डोक्यात कोणत्याही परिस्थितीत तसे रुजणार नाही त्याची काळजी घ्या. आता मोठे झाले लोकांच्या डोक्यात तर रुजले ते पुसण्याचे काम मी करणार, गुरुजी लोक तर काही करणार नाही. पण तुम्ही लोक लहान मुलांच्या डोक्यात हे रुजणार नाही याची काही काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही. तर सर्व माणसे शहाणे असतात
त्यामुळे तो आदिवासी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, मुस्लिम असो, हिंदू असो, तो मुद्दाच नाही आहे. तर मी त्या कामासाठी आलो आणि त्यामुळे लखपती होण्यासाठी मेंदू लावावा लागतो. बिगर मेंदूचे कोण लखपती होत नाही. एखादा कोणाचा विश्वास असेल की आम्हाला मेंदूच कमी आहे तर तो लखपती होणार नाही, ही माझी काळजी आहे. त्यामुळे तुझा मेंदू मोठाच आहे. आणि इथे मोबाईल चालू आहे, तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं तर तुम्हाला दिसेल की सगळे माणसाच्या मेंदूचं वजन सारखंच असतो, 1400 ग्राम. त्यामुळे आदिवासी आहे तर त्याचा मेंदू अर्धा किलोचा असते आणि आयल झाला तर 1.5 किलोचा, असं काही नाही. मग त्या मेंदूच्या वापराबद्दलचा जो मुद्दा आहे त्यावर काम करायची गरज आहे. ते मी सगळे करणार आहे. सगळेजण लखपती होणार, मोटरसायकलपती होणार आणि मग कारपती होणार. तर त्यासाठी आलो. एवढेच सांगून आम्ही आमच्या कार्यक्रमाकडे जातो. तुम्ही लोक तुमचा आनंद घ्या क्रीडा स्पर्धाचा. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोटेपुडी यांना ISO मानांकित प्राप्त झाल्याबद्दल माननीय नंदकुमार माजी प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उत्साहाने सहभाग नोंदविला. मैदानात जल्लोष आणि टाळ्यांचा गजरात क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन श्री तंबाची पेंदाम सर यांनी केले, तर मान्यवरांचे आभार मधुकर हांडेकर सर यांनी मानले. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.